असून सुद्धा हे गेलेत कामाला. मला म्हटलं आज सुट्टी असेल तर ते मला सांगत नाही की मला जायचं आहे म्हणून, पण जेव्हा जायची वेळ आली की मी तुला सांगितलं होतं ना तेच म्हणतात, पण मला खरं ते सांगितले नव्हते. आणि आज मी त्यांनी मागितलं होतं उपीट म्हणजे रवा, तर तो रवा डब्याला ना घट्ट होता म्हणून तो बनवला नाही. मी पोहे बनवला होता, फक्त नाश्ता करून गेले. मला जर सांगितलं होतं तर मी बनवला असता. तर थोडंसं चिडचिड झाली. सकाळी यश आणि माझी दोघांची आंघोळ झाली आणि खूप वर्ष म्हणण्यापेक्षा लॉकडाऊन पासून ना पोलिओ बंदच होता. चिकूला पण 1.5 वर्षाचं झालं. चिकूला एकदा पण पोलिओ दिलं नाही आतापर्यंत. माझी चौकशी पण केली होती तेव्हा की पोलिओ का येत नाही, तर ते आता इंजेक्शनमध्येच येतात ते असं म्हटलं होतं. पण आता आज पोलिओ आहे. किती 3-4 वर्ष झाले असतील, 4-5 वर्ष पोलिओ आत्ता आहे. सो आज चिकूला पोलिओ पण द्यायचा आहे. आणि बाकी घरची जी कामं आहेत रोजचंच रुटीन आहे ते आज करायचं. बाकीची घरची कामं आहेत ते तर करायचीच आहेत. सो आजचा संडे पण असा जाणार आहे. म्हटलं होतं आज त्याला हॉस्पिटलला तरी नेता आलं असतं मला चिकूला, कारण चिकूना माती खूप खातोय. आता त्या व्हायटमिनची कमी असल्यामुळे माती खाल्ली जाते मुलं जास्त. तर तो फक्त 5 मिनटं जरी त्याच्यातून नजर हटली ना झालं तो माती खाणारच. तर हे असं काय होतं आणि भरपूर प्रमाणात वाढलं आहे त्याचं. त्याच्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे ते दाखवण्यासाठी. आणि तो आता जेवण पण कमी केलं आहे त्याच्यासाठी पण, आणि खाल्लं तरी नाही करत असल्याने शी करतो. मग त्यामुळे त्याची तब्येत पण कमी होत चालली आहे. तो हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ते मला आज करायचं होतं पण हे गेलेत कामाला, त्यामुळे मला ते आज जाता येणार नाही आहे. सो उद्या सुट्टी आहे आणि उद्या पॅरेंट्स मीटिंग पण आहे शाळेमध्ये. सो ते असतील घरी तर तेच अटेंड करतील, तर मी तर काही जाणार नाही. सो बघूया दिवस कसा जातो. माझा इतका हेअरफॉल होतोय ना विचारायला, आणि माझा इतका हेअरफॉल होतोय ना विचारायला नको. मी डव शॅम्पू आणि कंडिशनर हे दोन्ही पॅकेट्स येतात ना ते मी यूज करत होते, पण त्याने अजूनच माझा हेअरफॉल होतोय. ह्याच्या अगोदर ना कधीच इतका हेअरफॉल माझा झाला नाही आहे. मी केस धुण्या अगोदर ना मी 1 दिवस 2 दिवस अगोदर केसांना तेल लावून घेते आणि त्याच्यानंतरच मी हेअर वॉश करून घेते. पण माहीत वेळेला पण इतके केस गेले नव्हते. म्हणजे मी माझा शॅम्पू चेंज केला होता. जे डव आणि कंडिशनरचा शॅम्पू येतो ना तो मी यूज करत होते, पण आता परत मी जो अगोदरचा शॅम्पू यूज करते ना तो पुन्हा यूज करायला लागले, कारण भरपूर केस गळायला लागले. रविवारच्या दिवशी आमच्या इथे नाश्त्याला ना पोहे किंवा सुसलाच असतो, पण मॅगी आम्ही जास्त कधी आणत नाही. पण जेव्हा केव्हा मॅगी आणली जाते ना तेव्हा त्यांना कधी खावं असं होतं. तर काल रात्री ना माझ्या सासऱ्यांनी मॅगी आणली होती आणि तेव्हाच ते बनवून दे म्हणत होते, पण मी नाही बनवली. तर ते सकाळी संडेच्या दिवशी मी त्यांना बनवून दिली. आणि हा का रडतो हे तुम्हाला पुढे समजेलच. तो पाजून आणला, उशीरच झाला होता. मी 4 वाजता गेले होते. पुन्हा ते येतील का नाही माहिती नाही. म्हटलं 5 वाजेपर्यंतच असतील, ह्याला पोलिओ पाजून यावं. तो झोपला होता, त्याला उठवून जाऊन मी पोलिओ पाजून आणलं. सो ते एक काम केलं. आज संध्याकाळी ना जरा स्वयंपाक लवकर आवरलं होतं, कारण भाजीला लवकर आणलं होतं. सो मी चिकन बिर्याणी बनवली आणि आता चिकन शिजतंय. मुलं जेवलेली आहेत, फक्त आम्ही दोघं राहिलोत. थोडीच केली होती मी, जास्त नाही केली. इथे मटणाचा रस्सा आहे, सकाळच्या चपात्या आहेत आणि इथे पण चिकन शिजते. आणि फक्त ह्यांच्या पुरतं 2 भाकरी टाकायचं झालं. आणि मुलांचा थोडासा अभ्यास पण घेतला मी थोडासा. आणि बाहेर आता पाऊस पडतोय बारीकसा, पण सगळं आवरून घेते. बाहेर पाऊस पडत आहे, मी पण सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि भेटते मी तुम्हाला उद्या सकाळी. स्वयंपाक पण होतच आलाय, फक्त 2 भाकरी टाकायचं आहे त्यांच्यापुरतं, मग जेवून घ्यायचं आहे. मग झालं सगळं ते रोजचं डेलीचं जे आवरायचं आहे किचन वगैरे, मग ते सगळं आवरून घेते. आणि आजचा असा काही थोडासा संडे गेला. मी भेटते तुम्हाला उद्या सकाळी. गुड मॉर्निंग. रात्रभर कंटिन्युअसली पाऊस पडल्यामुळे ना वातावरण खूप छान झालं होतं आणि सकाळची सुरुवात माझी चहा आणि बिस्किटाने झाली. सो हे रात्री सामान आणलं होतं थोडंफार, जे की संपलं होतं. मग त्यामध्ये फरसाण पण आणलं होतं, तर त्याची शेवची भाजी मी सकाळी केली होती आणि चपाती केली होती. मुलांचं टिफिन वगैरे बांधून झालं होतं, मुलं दोन्ही पण शाळेत गेली होती. मग दिवसभराची कामं ती सगळी निपटवली. आणि दिवसाना थोडा जरी पाऊस पडला ना लगेच लाईट जाते. कापून ठेवलंय त्यांनी.
पाऊस पडला ना तर काहीतरी गरम गरम खायची इच्छा होते आणि त्याच्यामुळे मी कांदा भजी करणार होते. खरं तर भक्ती मागत होती 2 दिवस झाल्याचं. थोडंसं ना ह्याला मीठ टाकून मी थोडंसं झाकून ठेवलं पाणी सुटेपर्यंत. त्याच्यानंतर ना हळद मीठ टाकून हे सगळं मिक्सर करून घेतलं आणि त्याचे छान भजी तळले. ह्यातले काही व्हिडिओज ना मी छान शूट वगैरे करून ठेवले. त्यामध्ये ना इतका चिकूचा रडण्याचा आवाज या सगळ्या गोष्टी येत होत्या ना, त्यामुळे मी तो ॲडच केला नाही. सो मुलं जर घरात असतील आणि तेव्हा आपण शूट करत असो काही नाही, असे सगळे प्रॉब्लेम्स होतात. सो इथे छान भजीसाठी मी ना मीठ चोळून घेतलं सगळ्या कांद्यांना आणि त्याचं ते पाणी सुटलं ना, तर मग त्या पाणी ॲड करायची गरज नाही लागत आणि छान भजी कुरकुरीत होतात त्याच्यामुळे. पाऊस आणि त्याच्याबरोबर भजी आणि चहा ह्याचा कॉम्बिनेशन केव्हाही चांगलं. सो बाहेर जोराचा पाऊस पडतो आणि आम्ही छान आमचं स्नॅक्स एन्जॉय करतो आहे. सो हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये.